मी सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। चला आता आमचं आवरलंय, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही चाललोय बाहेर म्हणजे आम्ही चाललोय आमच्या भाच्याचं लग्न आहे तिकडे। त्यांचं आज घाणाबागड्या होतं, परंतु साहेबांना उशीर झाल्यामुळे आम्हाला उशीर झालाय जायला, पण म्हटलं आता चला जाऊन येऊया। आता दीदीला पण आणलंय जाऊन, कारण उद्या शनिवार असल्यामुळे मग दीदीला आजच आणलं। चला हा हा ही गँग आमची घरी आहे आणि खांदीत आहे दाखव। त्याला साहेब घेतात गाडी वळून आणायला। आता निघालो आम्ही। दिवस तर मावळायला गेलाय, खूप सुंदर असं वातावरण होतं। पहा सूर्यदेव आपले खूप छान दर्शन देत होते, सूर्यास्ताला चाललेले होते, त्यामुळे खूप छान सुंदर वातावरण होतं। पहा आता हे आहे त्यांनी केलेलं डेकोरेशन गाण्याचं, खूप छान केलं होतं डेकोरेशन। कसं आहे तिथलं बाकीचं काहीच मी शूट घेतलं नाही, कारण कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत, त्यामुळं काहीच नाही शूट घेतलं आणि आलो माघारी। तर पहा आता रात्री आम्ही उशिरा आलो, त्यामुळे दुसरं काही शूट घ्यायला जमलं नाही। आणि आता ही दुसरा दिवस आहे, सकाळी बरोबर 8:30 वाजलेले आहेत आणि मी लागले स्वयंपाकाला। आता करायचा आहे नाश्ता, नाश्त्यामध्ये करायचे पराठे। गव्हाचं पीठ घेतलंय मी आणि त्याच्यानंतर आता याच्यात मी टाकणार आहे डाळीचं पीठ, म्हणजे आपलं बेसन पीठ। 3 चमचे बेसन पीठ टाकणार आहे आणि त्याच्यानंतर तांदळाचं पीठ, हे पण मी 3 चमचे टाकणार आहे। तर आता हे मी पराठ्यासाठी वाटण बनवत आहे। हिरवी मिरची, लसूण, हा लसूण ओला आहे, आता नवीन लसूण निघायला लागलेत ना, आणि आलं। मस्त असं वाटण झालंय, आता हे वाटण त्यात घालून घ्यायचं। त्याच्यानंतर हळद, धना पावडर, जिरा पावडर, कलर साठी लाल तिखट, हे आपले तीळ, पांढरे तीळ, त्यानंतर जिरा पावडर टाकली आहे, परंतु जिरं जर असं टाकलं तर ते दाताखाली आल्यावर छान लागतं। आणि थोडंसं तेल। आता हे थोडं साईडला ठेवून देते। आपल्याला कापायची मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे, ती आपल्याला आता बारीक कट करून घ्यायची आहे। आता मी मेथी चिरून घेतली आहे आणि आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेते आणि त्यानंतर आपल्याला याच्यात मेथी घालून घ्यायची। मेथी याच्यात घालून घ्यायची, मीठ घालायचं राहिलं ना, भरपूर सारी मेथी, मिठाचं घे दीदी। त्यानंतर मग चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय। बस अशा पद्धतीने पीठ मळून तयार केलंय। आता ते लाटून
इथे ना मी पीठ मळल्याबरोबर लगेच करायला घेतलं होतं, कारण आयुषला जायचं होतं पेपरला. 9:30 वाजलेले होते. त्याच्यामुळे मग मी पीठ न जास्त भिजवताच लगेच करायला घेतलं. त्याच्यामुळे थोडंसं ते चिरटत होतं. हे पीठ आपण 15 ते 20 मिनिट जर भिजून दिलं तर खूप छान असे पराठे लाटता पण येतात. पीठ नाही भिजलेलं. हा पराठा आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मध्यम जाडीचा लाटून घ्यायचा आहे आणि खमंग असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही याला तूप पण लावू शकता किंवा तेल पण लावू शकता. अतिशय पौष्टिक असा मेथी पराठा खायला खूप चविष्ट लागतो आणि कुरकुरीत पण लागतो. आणि 15 ते 20 मिनिट जर भिजून आपण दिला तर पराठे पण चांगले होतात, गोल गरगरीत पण होतात आणि चिरटत पण नाहीत. परंतु आता मला इथं साहेबांना पण शाळेत जायचं होतं, आयुषला पण जायचं होतं, त्यामुळे मी लगेच लाटायला घेतलं होतं, कारण त्यांना पण जायला उशीर झालेला होता. मी पराठे लाटत होते तोपर्यंतच मग आयुषला आणि साहेबांना खायला दिलं. त्या दोघांचं खाऊन झालं. त्यानंतर दीदीनी, दीक्षाने आणि बबलूनी यांनी सगळ्यांनी खाऊन घेतलं. तोपर्यंत मी सगळे पराठे लाटून घेतले. तर पहा, अशा पद्धतीने हा पराठा नक्की ट्राय करून पहा. अगदी पौष्टिक आहे. याच्यामध्ये तीळ पण आहेत, मेथी पण आहे, ज्वारीचं, गव्हाचं आणि तांदळाचं पीठ पण आहे. खायला पण अतिशय चवदार आहे. त्यामुळे एकदा हा पराठा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.